नमस्कार. या 34व्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. गेल्या भागाच्या सुरुवातीला मी म्हटलं तसं या 34व्या भागातली ही पदं वैराग्याची पदं दिसून येतात. जीवाच्या नश्वरतेची, जगातलं जे जे काही आपण मिळवतो त्याच्या अशाश्वतपणाची गहिरी जाणीव उत्पन्न करणारी अशीच यावेळचीही काही पदं आहेत. तर फारशी प्रस्तावना न करता आपण 95वं पद बघूया हिंदीमध्ये. तन राखणहारा कोऊ नाही, तन राखणहारा कोऊ नाही, तुम सोची विचारी देखो मनमाही. जौर कुटुंब अपनो करी पायो, मूड ठोकी ते बाहरी जारियो. दगाबाज लूटे और रोवे, जारी गाड़ी खुर खोज ही खोवे. कहत कबीर सुनहु रे लोई, हरि बिन राखन हार न कोई. सरळ आशय आहे, मराठीत ऐका. राखेल तनू ऐसा न कुणी, राखेल तनू ऐसा न कुणी, हे समजून घेई मनोमनी. स्त्री कुटुंब आपुले म्हणून पोसले, शिर फोडून त्यांनी बाहेर जाळले. दगाबाज ते लुटती रडती, खूण अखेरीस तुझी बुजवती. ऐकलोई सांगतो कबीर, रामाविण ना राखणदार. कटू सत्य आहे. कडू असलं तरी त्याचं खरेपण आपल्याला अमान्य करताच येत नाही. शंकराचार्यांच्या भजगोविंदम मधलं आपल्याला आठवत असेल, यावत पवनो निवसती देहे तावत पृच्छती कुशलम गेहे. गतवती वायो देहा पाये, भार्या बिभ्यती तस्मिन काये. अगदी स्वतःची पत्नी जरी झाली तरी शरीरातला वायू संपला की तिला भीती वाटते त्या कलेवर अशी. भार्या बिभ्यती असंच शंकराचार्यांनीही म्हटलं आहे. इथेही कबीर तेच म्हणतायत की ज्या स्त्री कुटुंबाला तुम्ही आपलं आपलं म्हणून पोसलं तेच तुम्हाला बाहेर जाळतात. घरामध्ये सुद्धा नाही, बाहेर जाळतात. तुमची खूणही मागे शिल्लक राहत नाही. आणि म्हणून ते लौकिक आपल्या पत्नीला लोईला उपदेश करतात की हे तू लवकर समजून घे की रामाविण खरा दुसरा राखणदारच नाही. आपण देह ठेवल्यावर फार स्मशानापर्यंत आपल्यासोबत 4 लोक येतात. कितीही निष्णात डॉक्टर वैद्य असले तरी आपले प्राण परत आणू शकत नाहीत. आपला मागमूसही मागे उठत नाही. हे कठोर सत्य आपण पचनी पाडून घेतलं पाहिजे. म्हणून 96व्या पदामध्ये ते पुन्हा जाग आणतात. बघा हिंदीमध्ये. अब क्या सोचे आई बनी, अब क्या सोचे आई बनी, सिर पर साहब राम धनी. दिन दिन पाप बहुत मैं कीन्हा, नहीं गोविंद की संकमनी. लेट्यो भौमी बहु पछतानी, लालच लागो करत घनी. छूटी फौज आनी गढ़ घेर्यो, उड़ी गयो गूडर छाड़ी तनी. पकड़्यो हंस जम ले चाल्यो, मंदिर रोवे नारी घनी. कहे कबीर राम की न सुमिरत, चिन्हत नाही न एक चिनी. जब जई आई पड़ोसी घेर्यो, छाड़ी चल्यो तजी पुरुषपनी. पुरुषपनी. मराठीत ऐका. 96.
आता कसचा विचार आली वेळ, आता कसचा विचार आली वेळ, तुझ्या शिरी उभा रामराय. केले बहुमी पाप दिसंदिन, नव्हते गोविंदाचे स्मरण. घोंगडीवरी आता पस्तावा, लोभाचा क्षोभच तुझ ठावा. निघाली सेना पडलाच गडाला वेढा, तोडून दोर बाहुला उडाला वेडा. पकडून हंसा घेऊन जाई यम, घरी तरी स्त्रिया करीती रुदन. कबीर म्हणे, राम कान स्मरशी, कानावा तू खूण जाणशी. जव असे तुझ वेढले चार चौघांनी, आटला पौरुष मान तुझा जणी. किती असतो ना मान आपल्याला, मी असा मी तशी, मला अमुक चालतं, अमुक आवडतं, अमुक मुळीच आवडत नाही. हे सगळं इथल्या इथेच सोडून वेळ आली की अचानक निघून जावं लागतं. त्या आसन्न मरण जीवाला यातना होतात, त्या समोर बघत असतात. तरीही विचारी माणसं, विवेकी माणसं हेच कधीतरी आपल्यालाही पुढे वाढून येणार आहे हे समजून घेत नाहीत. हे पाहून कबीरांना खेद होतोय की या जात्या जीवाला जर वेळेवर विवेक सुचला असता तर तो इतका कासावीस झाला नसता. अखेर निरुपायाने जेव्हा चार लोक एखाद्याला घोंगडीवर घेतात, त्यावेळी कितीही पस्तावा केला तरी होणाऱ्या यातना चुकत नाहीत. केवळ शेवटच्या क्षणाला उपरती होऊन काही उपाय चालत नाही. यमराजाच्या सेनेचा देह गडाला वेढा पडला की एकेका इंद्रियाचा पाडाव होऊ लागतो. सूत्रधारांनी दोरीच तोडली की जीव ही कठपुतळी मंचावरून दिसण्याशी होते. तसा माणसाचा जीवरूपी बाहुला देहाची दोरी तोडताच नाहीसा होतो आणि त्याचा श्वास थांबतो. म्हणजेच यम त्याला घेऊन जातो. मग कुणाच्याही रडण्या आक्रंदनांनी तो परत येत नाही. ज्या माणसांनी मी म्हणून पौरुष गाजवलेलं असतं, कमाई धमाई केलेली असते, पापपुण्य रचलेली असतात, त्याला स्वतःचा प्राण वाचवता येत नाही. अशा वेळी कर्तेपणाचा दंभ लक्षात येऊन फायदा नाही, कारण वेळ निघून गेलेली असते. हे पद वाचताना रामदासांनी दासबोधाच्या 3ऱ्या दशकाच्या 9व्या समासामध्ये केलेलं सविस्तर मृत्यूचिंतन सहज आठवतं. तेही म्हणतात ना तिथे, गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर, मृत्यूपंथे. अपरिहार्य आहे. आपण तरी सुद्धा हे सगळं जाणलेलं असलं तरी सुद्धा ऐहिक सुखाच्या लालसेपोटी धावणं सोडतच नाही. अगदी आळवावरच्या पाण्या इतकं अस्थिर, चंचल, भंगुर जीवन आहे हे कुठेतरी माहीत असतं, पण रोज व्यवहारामध्ये मात्र आपण या सगळ्या अशाश्वत जगतालाच शाश्वत नित्य असं समजून वावरत असतो. असं होतं हेच मायाजाल. मायेने आपल्यावर भूल घातलेली असते. तर या पुढच्या 97व्या पदामध्ये कबीर मायेला लबाड मांजर आहे असं म्हणतात. आणि ते या पदामध्ये जीवरूपी पोपटाशी बोलतायत की जोवर तिच्याशी गाठ पडली नाही तोवर तू ठीक आहेस, पण वेळेवर जागा हो आणि तिला तुझ्या आसपास फिरकू देऊ नकोस. कारण ही मायारूपी मांजर
गुरकावून दटावून सगळ्या प्राणपोपटांना आपल्याच तालावरती नाचवते, सगळ्या दुनियेवर अधिराज्य चालवते. बघा पद 97 हिंदीतून. सुवटा डरपत रहू मेरे भाई, तो ही डराई देत बिलाई. सुवटा म्हणजे पोपट. सुवटा डरपत रहू मेरे भाई, तो ही डराई देत बिलाई. तीनी बार रूंधे एक दिन में, कबहू खता खवाई. या मंजारी मुग्ध न माने, सब दुनिया डहकाई. राणा राव रंक क्यों व्यापे, करी करी प्रीति सवाई. कबीर सुनहु रे सुवटा, उबरे हरी सरनाई. लाखो माई ते लैत अचानक, काहू न देत दिखाई. मराठीमध्ये ऐका पद 97. तू घाबर बा सखा पोपटा, तू घाबर बा सख्या पोपटा, भिववी मांजर घालून धाका. तिन्ही त्रिकाळी गळा लावते, चट्टामट्टा कधीही करते. अख्ख्या दुनियेला बळकवते, खुळ्यास परी नाही चोमजते. वेढून टाकी रावणी रंक, लाडी गोडीने करीत्यात खंक. वेढून टाकी रावणी रंक, लाडी गोडीने करीत्या खंक. कबीर म्हणे बासाख्या पोपटा, देई शरण तुझ हरी एकटा. अवचित उचले लाखातून एक, कुणासही तो नाही दिसत. या मायारूपी मांजरी पुढे राजे काय आणि भिकारी काय सगळे सारे परवश विवश हातपर होतात. अखेर तिची लहर लागेल तेव्हा ती कुणाचाही लिलया फन्ना उडवते. म्हणून कबीर या जीवरूपी पोपटाला सावधगिरीचा इशारा देत आहे की या माया मांजरीच्या तावडीतनं सुटायचं असलं तर देहरूपी पेंद्र्याचा लोभ सोडून देऊन रानामध्ये वेळेवर उडून जा. खरा खुरा आश्रयदाता जो परमेश्वर त्याच्या भजनी लाग, कारण तुला शरण फक्त परमेश्वरच देऊ शकतो. नाही तर कोणत्याही क्षणी माया मांजरीची लहर फिरली की आपला चट्टामट्टा व्हायला एक क्षणही लागणार नाही. या पुढच्या 2 पदांमध्येही जीवनाविषयीची अनित्यता अशाश्वतता हीच दिसून येते. आपल्याला कठोपनिषदातलं यम नचिकेताच्या संवादाचं उदाहरण आठवत असेल. नचिकेतानी आपला पाठलाग सोडावा यासाठी यम त्याला अनेक प्रलोभनं दाखवतो. तो नचिकेताला म्हणतो की तू ब्राह्मण उपाशीपोटी माझ्या दाराशी तिष्ठत राहिलास तर त्याचं मला पाप नको लागायला, म्हणून तुला मी 3 वर देतो आणि तुला हवं ते मागून घे त्यात. तर नचिकेता पहिल्या 2 वरांमध्ये आपल्या पिता म्हणजे ते वाजिश्रवा ऋषी यांना मनशांती लाभून दे असं मागून घेतो. पण त्या दुसऱ्या वरामध्ये त्याला यज्ञ संकल्पना म्हणजे काय याची यमराज समजूत करून देतात. आणि तिसरा वर म्हणून मृत्यू आणि मृत्यूनंतर जीवाचं काय होतं याचं ज्ञान हवं असा हट्ट नचिकेत धरतात. तर ते सोडून तुला हवं ते माग असं यम त्याला समजावतो. तर ही बुद्धिमत्ता बघा नचिकेताची की तो म्हणतो की जे काही मागेन ते संपणार असणार आहे, त्याचा काहीतरी अंत असणार आहे. मग ते भौतिक सुखोपभोग कितीही मागून मिळाले
तरी ते मागण्यामध्ये काय शहाणपण आहे? त्याच्यापेक्षा मृत्यूनंतर जीवाचं काय होतं हे जर मला तुम्ही नीट समजावून सांगितलं तर जीवाशिवाची भेट घडेल. यावर प्रसन्न होऊन यमधर्म नचिकेताला ब्रह्मज्ञान देतो, अशी ती कठोपनिषदातली कथा आहे. तर तशाच तऱ्हेने यामध्ये कबीरांनी म्हटलं आहे पुढच्या 98व्या पदामध्ये की काय मागायचं? जर इथलं सगळंच नश्वर आहे तर काय मागावं हे नीट विवेकाने समजून आपल्याला ठरवलं पाहिजे. बघा पद 98 हिंदीतनं, का मागू कुछ थिर न रहाई, देखत नैन चल्या जग जाई, का मांगू कुछ थिर न रहाई, एक लख पूत सवा लख नाती, ता रावण घरी दिया न बाती, लंका सो कोट समंद सी खाई, ता रावणी की खबर न नाई, खबरी न पाई, आवत संगी न जात संगाती, कहा भयो दरी बांधे हाथी, कहे कबीर अंत की बारी, हाथ झाड़ी जैसे चले जुगारी. खरोखर आपण जुगारीपणाने हे जे नरदेहाचं अमूल्य रत्न आपल्याला मिळालेलं आहे ते वाया घालवतो. तर ऐका मराठीतून पद 98. मागू काय स्थिर काही न राही, डोळ्या देखत जग हे जाई, लक्ष पुत्र पौत्र ही ज्या होते, दिवान त्या रावणा घरी पेटे, अभेद्य लंका दुस्तर सागर, त्या लंकेशाची नुरली खबर, संगी सोबती येती जाती, कुठेच नुरती घोडे हत्ती, कबीर म्हणे बारे अखेरी, हात झाडूनी खंक जुगारी. खरोखर विचार केला तर इतका बलाढ्य रावण, इतका तपी व्रती, सर्व देवांना आपल्या वशामध्ये ठेवणारा असा रावण, त्याचाही अंत असा आला की त्याच्या साम्राज्याचा काही मागमूस उरला नाही. रावण शिवाचा उपासक होता, पण काय मागावं हे त्याला समजलं नाही. नचिकेताला समजलं म्हणून नचिकेता उद्धरून गेला आणि रावणाचा अंत मात्र अतिशय दारुण पराभवाने त्याला स्वीकारावा लागला. कारण त्यांनी आपल्या उपासनेचं फळ म्हणून केवळ ऐहिक सामर्थ्य आणि सुखाची वृद्धीच हवी असा आग्रह धरला. त्या अभिलेषामुळेच त्याचा अंत ओढवला. नाहीतर तो इतका सामर्थ्यवान होता की त्यांनी देवांनाही बंदीत टाकलं. प्रत्यक्ष कुबेरही त्याचा अंकित होता. त्याच्या अमाप वैभवामुळे लंकेला सोन्याची नगरी म्हटलं जायचं. 2च सोन्याच्या नगरी आहेत, एक द्वारका आणि एक लंका. पण दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती यातला तो फरक आहे. तो स्वतःला दुर्जेय सत्ताधीश समजत होता, पण काळ आल्यावर मिळवलेलं सगळं वैभव, सगळा मान टाकून त्यालाही नामशेषच व्हावं लागलं. त्याचा काळ आल्यावर साध्या वानरांनी सेतू बांधून लंका गाठली, तिची नासधूस केली. युद्धामध्ये त्याच्या अमोघ शक्ती आणि मेहनतीने मिळवलेले वर कुचकामी ठरले. अखेर सगळं काही होत्याचं नव्हतं झालं. म्हणून कबीर म्हणतायत, हात झाडूनी खंक जुगारी.
याचा अर्थ विचारी विवेकी माणसाने तरी दुराशेनी लाचार होऊ नये. अशी साधना उपासना काय कामाची जी तुमच्या लोभामोहालाच जोपासेल. देव जरी पुढे येऊन ठाकले तरी काय मागावं हेच जर समजलं नाही तर समर्थ म्हणतात तसं घरी कामधेनू पुढे ताक मागे अशी अवस्था ओढवते. म्हणून करुणाष्टकांमध्ये रामदासांनी म्हटलंय, समर्था पुढे काय मागो कळेना, दुराशा मनी बैसली हे ढळेना. आणि मग पुढे त्यांनी मागितलंय, तुटो संशयो निरसी सर्व चिंता, रघुनायका मागणे हेची आता. निशंक अशी ईश्वरनिष्ठा मिळू दे, ज्याने मी निर्भय होईन, अशीच विनवणी समर्थांनी आणि कबीरांनीही केलेली दिसते. या भागात इथेच थांबूया. पुढचा भागही काहीसा अशाच तऱ्हेच्या पदांचा आहे. तोवर नमस्कार.